मी प्रतीक. This is day 3 of our Andaman series. आज आम्ही बारातंगला चाललो. तर आम्ही आता बारातंगच्या चेकपोस्टला पोहोचलो आहे. तर आम्ही सकाळी 6 वाजता हॉटेलवरून निघालो होतो. ॲक्च्युली इथे 2 स्लॉट आहे. सकाळी 3ला एक पहाटे 3 वाजता तुम्ही निघू शकता. त्याचं चेकपोस्टवरून तुम्हाला 6 वाजता सोडलं जातं आणि 6च्या स्लॉटमध्ये तुम्हाला 9 वाजता चेकपोस्टवरून सोडलं जातं. तर आम्ही ॲक्च्युअल 6चा टायमिंग घेतला कारण बिकॉज 3 हां, म्हणजे खूप लवकर लवकर झालं झालं असतं. असतं आणि 2ला उठायला लागलं असतं. हां. झोप पण कंप्लीट झाली नसती. आणि जर्नीमध्ये जे इथला एरिया आहे किंवा इथे जातानाची जर्नी आम्ही एन्जॉय करू शकलो नसतो. बिकॉज मोस्ट ऑफ द टाईम आम्ही गाडीमध्ये झोपलो हां, असतो. हां. त्याच्यामुळे आम्ही 6चा स्लॉट चूज केला. आणि कसं सकाळी 3ला गेलं तर दुपारी ते लोक रिटर्न 3ला आणून सोडतात. त्यामुळे मग आणि 6ला गेलो तर 6ला आणून सोडतात. म्हणून आम्ही बोललो की पूर्ण दिवस पण आमचा बिझी राहील आणि फिरता पण येईल. हॉटेलवर लवकर येऊन रूमवर काय करणार ना, म्हणून आम्ही 6 ते 6 चाललो. आता आम्ही आलो इथे. आम्ही इथे नाश्ता वगैरे केला. इथे नाश्त्याला वगैरे इथे असे हॉटेल्स वगैरे आहेत पाठीमागे. मागे हॉटेल्स हां, आहेत. नाश्ता मस्त आहे. इडली डोसा हां. नॉर्मल. खूप मोठे नाही हां, पण रुरल छोटे हॉटेल्स छोटे आहेत. आहेत. तिथे हां, तुम्हाला इडली डोसा जे लोकल फूड आहे ते मिळेल. अँड द फूड इज अमेझिंग. इथे पाठीच हॉटेल आहे. तिथे आम्ही इडली खाल्ली आणि चहा प्यायलो. मस्त होता. आणि अंदमानला आल्यापासूनचा सगळ्यात चांगला चहा आम्ही इथे प्यायलो. हां. ह्याच्या आधी 2दा आम्ही चहा ट्राय केला बट इट वॉज नॉट गुड. बिकॉज बिईंग अ मुंबईकर, मुंबईला जितका छान चहा मिळतो तिथला सगळीकडेच मिळेल असं एक्सपेक्ट नाही करू शकत. बट इथे ह्या हॉटेलमध्ये आम्हाला खूप छान चहा मिळाला आणि इडली पण खूप छान होती. ओके, सो चेकपोस्टसाठी एंट्री 9 वाजता ओपन हां. होईल. तर तुम्ही बघू शकता आता गाड्यांची लाईन लागली आहे पाठीमागे पण पुढे आम्ही पण. बरोबर टायमिंगला निघालो 6 वाजता. म्हणून आमचा 4थाच नंबर आहे. पहिल्या फेरीतूनच आम्ही जाऊ शकतो. इथे बघू शकता पाठीमागे खूप मोठी लाईन लागली. 15-20 मिनिटातच मोठी लाईन लागली. तर तुम्ही इथे लवकर येऊन थांबू शकता. थोडंफार इकडे तिकडे फिरू शकता आणि नाश्ता करू शकता. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला 4 व्हीलरच लागेल. हां, बाईक सो अलाउड नाही. त्यासाठी इथले लोकल काही टी परमिट ऑर्गनाईज करणारे आहेत ते तुम्हाला घेऊन जातात. हां. सो कॅबचे चार्जेस वगैरे अराउंड कॅबचे चार्जेस 4500 आहेत. म्हणजे 4,500. काही काही ठिकाणी तुम्हाला 5,000-6,000 असेही सांगतात. तर ते तुमच्यावर आहे बार्गेनिंग करण्यावर. आणि जिथे तुम्ही स्टे करताय तिथून पण त्या लोकांना बोलून तुम्ही कॅब अरेंज करू शकता. सो आम्ही ज्यांच्याकडून कॅब अरेंज केली आहे, ॲक्च्युली एअरपोर्टवरनं आम्हाला ज्यांनी हॉटेलला ड्रॉप केलं हां. त्यांच्याशी बोलता बोलता आम्हाला कळलं की ते ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात मग बारातांगला त्यांच्यातून जायची. त्यांनी आम्हाला 4:30मध्ये कॅब अरेंज करून सो दिली. ही अरेंज. हां, आणि चेकपोस्टवर पण जे काही पेपर वर्क वगैरे आहे ते ते ड्रायव्हर लोक स्वतः करतात. त्याच्यामुळे त्याचंही So you टेन्शन need to नाही. bring your any identity card just like Aadhaar card, PAN पॅन card कार्ड. and voter card. So any of these कोणतंही ID यू कॅन ब्रिंग, पण आणलं पाहिजे ओरिजिनल. बिकॉज इथे फॉर्म भरला जातो, प्रॉपर एंट्री होते. सिन्स इथे जरावा ट्राईब आहे आणि हा जो एरिया आहे बारातांगचा तो गव्हर्नमेंटने डेडिकेटली त्यांच्यासाठी दिला आहे. हां, आणि त्यांचे फोटोज व्हिडिओ काढण्यासाठी म्हणजे काढू नाही शकत मला. सो तिथे जाण्यासाठी स्पेशल परमिशन घ्यायला लागते. सो यू हॅव टू ब्रिंग युअर ID कार्ड. ओके देन बघूया आता पुढे. जर्नीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की इथला एरिया कसा आहे, पुढे जाऊन केवचा एरिया कसा आहे. सो स्टे ट्यून विथ अस. म्हणजे कारने आम्ही पूर्ण जंगल फॉरेस्ट एरिया ट्रॅव्हल करून आलो. तिथे एंडला जेटीला एक बोट लागते जिथून आपण बारातांगला जातो. बिकॉज बारातांग इज अ स्मॉल आयलंड. आय गेस 10-15 मिनिट्सचा रस्ता आहे आणि पर पर्सन समथिंग 50 रुपीज की 50 रुपीज. हां, 50 रुपीज ओनली 15. हां, सो 15 रुपीज पर पर्सन इज द तिकीट. दोघांचे 30 रुपये. हां, तर आणि केव्जला एंट्री फी आहे. सो ते सगळे पैसे आम्ही ड्रायव्हरजवळच दिले. बिकॉज ही इज गोइंग टू कलेक्ट द तिकीट अँड ही इज गोइंग टू ट्रॅव्हल विथ अस टिल दी केव अँड टिल आर रिटर्न जर्नी. तर आत्ता आम्ही ह्या फेरीमध्ये बसलो आहे. ती आता चालली आहे, सुरू झाली आहे. आणि आय गेस नेक्स्ट 10-15 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचू बारातांग.
दोन्ही पण जर्नी कंप्लीट करून आम्ही आलो आहे मँग्रोव्ह फॉरेस्टला. सो इथे याची जर्नी खूप सुंदर होती, तुम्ही पाहिलंच असेल. एक बॅक वॉटरमधनं आमची स्पीडबोट गेली आणि वरनं पूर्ण झाडी, आणि आता एक लाकडी ब्रिज आहे जिथे आम्ही वॉक करतोय. आणि 1.2 किलोमीटर्सवर इथे केव्ज आहेत, पुढे लाईमस्टोन केव्ज. दिस इज डेन्स फॉरेस्ट आणि इथून आता आतमध्ये 1.2 किलोमीटर्स आम्हाला वॉक करायचं आहे. आणि रस्ता इज व्हेरी प्रॉपर, म्हणजे पायवाट आहे आणि इझिली समजून जाईल की आपल्याला कुठे जायचं आहे आणि कोणत्या रूटने जायचं आहे. सो आमच्यासोबत स्पीडबोटमध्ये जे लोक होते
वी वर टोटल 6 पॅसेंजर. सो आम्हाला एकत्र ग्रुपने जायला सांगितलं आहे आणि रिटर्न एकत्र यायचं आहे. सो आम्हाला इथे एक्सप्लोअर करण्यासाठी ऑलमोस्ट 1 आवरचा टाईम दिला आहे. सो चला बघूया लाईमस्टोन केव्ज कशा आहेत. पिलू, आर यू एन्जॉईंग? यू लाईक ट्रेकिंग राईड? किलोमीटर चालून गेल्यानंतर थोडं आपल्याला तिथे लोकल स्टॉल दिसतात. त्या स्टॉलवर लिंबू पाणी, काकडी मसाला, कैरी मसाला असं काही तुम्हाला थोडं छोटं मोठं खाण्यासाठी भेटून जाईल. आणि तिथे 5-10 मिनटं तुम्ही रेस्टही करू शकता आणि तिथून आपला पुढे प्रवास चालू होतो. बारिश के टाइम पे ज़्यादा रिस्की होता है यहाँ पे, है ना? नीचे देखिए, यहाँ पे देखिए शाइन कर रहे हैं. यहाँ पे देखिए शाइनिंग पार्ट, ये सिलिका एंड माइका है. जहाँ जहाँ पे सिलिका एंड माइका होता है वहाँ पे ऐसा शाइन करता है. और यहाँ पर आपको जैसे हम बोले किसी भी स्टोन को टच नहीं करना. टच करने से Shine रेड हो करता जाता है, इस तरह ब्लैक हो जाता है, रेड हो जाता है, मर जाता चाहे है. किसी ने टच किया टच किया. ओ भाई, और ऊपर आप देखेंगे मंदिर वगैरह में शंख होते हैं ना, हाँ शंख के स्ट्रक्चर में नजर आएगा. और ऊपर आप देखेंगे झूमर के शेप में नजर आएगा. और यहाँ पर चमगादड़ वगैरह भी होते हैं क्या? जी, चमगादड़ वगैरह भी रहते थे पहले, अभी भगा दिए. यहाँ पे देखिए तो प्रॉपर शेल है नहीं? आपको चिड़िया के नोज की तरह भी नजर आएगा, चिड़िया के सामने का. ऊपर वाला पार्ट को बोलते हैं स्टेलेक्टाइट एंड नीचे वाला पार्ट को बोलते हैं सेलेग्माइट. ये साल में 1/2 इंच ही ग्रोथ करता है. अच्छा, ये ग्रो करता है. एक छोटा एक बड़ा. केव के अंदर ऑक्सीजन वगैरह यहीं से आता है. यहाँ पे देखिए डायरेक्ट सनलाइट एंड रेन वाटर आने की वजह से स्टोन जो है पूरा ब्लैक पड़ चुका है. यहाँ पर आप पीछे देखेंगे तो 3 नोसेस नजर आएगा. फेस प्रॉपर नोज. किसी भी तरीके का डायरेक्ट कॉन्टैक्ट होगा तो ब्लैक हो जाएगा. स्ट्रक्चर में नजर आएगा. कली नीचे है.
ये शाइन कर रहा है सिलिकॉन समथिंग. यहाँ पे आइए. यहाँ पे देखिए इस केव के अंदर सबसे डिफरेंट कलर का ऊपर है गोल्डन कलर. ऊपर में देखिए गोल्डन वहाँ से वाटर के साथ सिलिका और माइका की मात्रा है जो कि सुपर हार्ड में देखिए सिलिका एक अलग तरह का स्टोन दिख रहा है. यहाँ पर नहीं पता था पानी लगा के स्ट्रक्चर में. ऊपर आप देखेंगे लायंस फिंगर. स्ट्रक्चर में बॅटरी मारली होती या समोर. ऑक्टोपसचे पाय. हां जैसा मैं आपको बोला आगे 20 मीटर जाते थे. यहाँ पे देखिए अंदर 20 मीटर जाते थे और ऊपर का पार्ट हो गया. ये देखिए यहाँ से टूट के वहाँ से भी गिरा हुआ. बट अंदर ऑक्सीजन का खाली बघा. आम्ही जस्ट आता लाईमस्टोन केव बघून आलो अँड वी आर ऑन दी वे टू रिटर्न बॅक. ओके सो आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. इट वॉज द अमेझिंग ब्युटिफुल केव्स आणि तुम्ही म्हणू शकता नेचरने बनवलेला सर्वात छान अजुबा. खूप सुंदर. सो ते व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यांनी. येस, सो इट इज नॅचरली क्रिएटेड अँड इयर बाय इयर इट इज ग्रोईंग. अँड जसं केव्सच्या मधून पाणी येतं त्या पाण्याच्या डिरेक्शनने तिथे वेगवेगळे शेप तयार झाले आहेत. लोटस, देर आर सम स्पिरिच्युअल शेप्स ॲज वेल लाईक गणपती बाप्पा, शिवलिंग अँड वाघाचा पंजा. तर असे खूप सारे शेप क्रिएट झाले आहेत अँड दोज केव्ज आर स्टनिंग. टेल मी अबाउट युअर एक्सपिरियन्स इन लाईमस्टोन केव्ह. आम्ही आता रिटर्न चाललो. आम्ही लाईमस्टोन बघून आलो. मस्त होता. एक नॅचरल स्टोनाचे बनलेले मस्त होते. एक्सपिरियन्स चांगला होता. तुम्ही पण नक्की या बघा. आता आम्ही स्पीड बोटसाठी रिटर्न चाललो. आता इथून परत आम्ही जिथे आम्हाला पिक केलं होतं तिथे आम्हाला ड्रॉप करतील आणि अराऊंड आमचे ते चार्जेस होते ते पर पर्सन 900 रुपीज होते. ते बोटवाले स्वतः घेऊन येतात, ते सोडतात, आपल्यासोबत ते येतात आणि आपल्याला तिथले डिटेल वगैरे सगळं सांगतात. आणि जे बोटमध्ये 10 लोकांची बोट आहे, 10 पॅसेंजर आणि 10 जणांना सोबत तो बोट चालवणार असतो, तो घेऊन जातो आणि सर्वांना एकत्रित डिटेल पण देतो. चांगले मस्त डिटेल दिले त्यांनी, सगळं एक्सप्लेन केलं, टाईम स्पेंड करायला भेटलं. आता रिटर्न जाऊन तिथे आम्ही लंच करू आणि तिथून मग परत पोटा पाण्याचं बघू. पोटा पाण्याचं भूक लागली मला. भूक हे आमचे बुक्कड. पोटा पाण्याचं बघू. माणसाला जगण्यासाठी जेवण लागतं 2 वेळेचं. हां आणि मग तिथून आता ह्युमन नीड, बेसिक नीड. चेकपोस्टवरून आमचा 3चा टाईम आहे. तिथून आमचं 3 वाजता आउट होईल आणि 6पर्यंत रूमवर.
त्यानंतर आता आम्ही इथे रिटर्न आलो. आजचा दिवस संपला आमचा. आता आम्ही इथून डायरेक्ट कॅब पकडून रूम जाणार. चेकपोस्टवरून आउटचा 3चा टाईम आहे. 3 वाजता चेकपोस्टवरून बाहेर सोडलं जातं. तर आता आमची कॅब येते आणि तिथून आम्ही मग रूमवर जायला निघूया. Okay, so this is all about day 3 of Andaman Vlog series. Tomorrow we are going to have dog. So stay tuned with us for day 4.